नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे। आज आपल्याला जर आधार केंद्र चालू करायचं असेल तर त्या संदर्भात मी थोडीशी माहिती देणार आहे। जर तुम्हाला आधार केंद्र चालू करायचं असेल तर तुम्हाला एक एग्जाम पास असणं गरजेचं आहे। तर ती एग्जाम कोणती आहे, त्यासाठी कागदपत्र काय लागतात, क्रायटेरिया काय आहे, तर त्यासाठी किमान तुमची 12वी पास असणं गरजेचं आहे। तर ती एग्जाम कुठं होते, त्याचं एग्जाम सेंटर कुठं असतं, 110 मार्काची ती एग्जाम असते, ती पास होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही आधार सेंटर चालू करू शकता। तर ते चालू करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एग्जाम कशी द्यायची, त्याचा अर्ज कसा करायचा, याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन माहिती आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। चला तर मित्रांनो, आपण आलो आहोत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती। ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। हीच लिंक कॉपी करून याच लिंकवरून तुम्ही अर्ज करायचा आहे, नाहीतर इतर फ्रॉड लिंक मार्केटमध्ये बरेचसे आहेत, त्यावरून अर्ज करायचा नाही। ही ऑफिशियल वेबसाईट आहे। जर अर्ज करताना काही अडचण येत असेल तर या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे तुम्हाला। सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 पर्यंत तुम्ही कॉल करू शकता किंवा ईमेल ID आहे त्यावरती मेल पाठवू शकता। आता तुम्ही सुरुवातीला क्रिएट न्यू यूजर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अपलोड XML फाईल असं तुमच्यासमोर येईल। तर यामध्ये कुठली XML फाईल अपलोड करायचे तुम्हाला मी सांगतो। नवीन पेज घ्यायचं आहे, यामध्ये माय आधार असं सर्च करायचं आहे। माय आधार सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल ती ओपन करायची आणि यामध्ये आपला लॉग इन यावरती क्लिक करून आपला आधार क्रमांक टाकून लॉग इन करायचा। ही देखील लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आधार डाउनलोड या नावाने देईन, ती कॉपी करून घ्या। आता या ठिकाणी आपला आधार क्रमांक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी कॅप्चर या ठिकाणी टाकून घेऊन सेंड OTP यावरती क्लिक करतो। सेंड OTP यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी संलग्न असलेला, म्हणजे तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP यामध्ये टाकून लॉग इनवर क्लिक करायचे। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। तुम्हाला आता या ठिकाणी ऑफलाईन eKYC यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 अंकी एक नंबर मागितला जाईल। आता या ठिकाणी तुम्ही 1 2 3 4 असा सोपा नंबर ठेवू शकता किंवा तुमचं जन्मवर्ष काहीही एक पासवर्ड तुम्ही ठेवू शकता। जन्मवर्ष ठेवा किंवा मी या ठिकाणी 1 2 3 4 सोपा आहे म्हणून ठेवतो आणि डाउनलोड यावर क्लिक करतो। आता बघू शकता ऑफलाईन XML फाईल डाउनलोड झालेली आहे। आता चूज फाईल यावरती क्लिक करून ती XML फाईल आपल्याला यामध्ये अपलोड करायची आहे। तर बघू शकता डाउनलोडमध्ये ही फाईल या ठिकाणी अपलोड केलेली आहे मी, आणि अपलोड यावरती आता क्लिक करतो। बघू शकता XML फाईल अपलोड सक्सेसफुली झालेली आहे। आता ओके करतो आणि आता जो शेअर कोड आपण ठेवला होता तो 1 2 3 4 तो मी यामध्ये टाकून घेतो आणि एक्स्ट्रॅक्ट यावरती क्लिक करतो। बघू शकता डाटा एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे सक्सेसफुली, या ठिकाणी दाखवलं जाते। आता ओके यावरती क्लिक करून घेतो। बघू शकता आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक जो असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे। तर मी मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट यावर क्लिक करतो। अशा पद्धतीने मोबाईल क्रमांक टाकून व्हॅलिडेट यावरती क्लिक करून घ्यायचे। मोबाईल तुमचा या ठिकाणी व्हेरीफाय झालेला असेल। आता सेंड मोबाईल OTP यावर क्लिक करायचे। तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP क्रमांक या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे। तर माझ्या मोबाईल क्रमांकावरती OTP आलेला आहे, तो मी या ठिकाणी टाकून घेतो आणि व्हेरीफाय OTP यावर क्लिक करतो। आता तुमचा डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो मेल ID आहे, जो लिंक करायचा या फॉर्मसोबत, तो मेल ID तुमचा यामध्ये टाकायचा आहे आणि शो XML कंटेंट यावरती क्लिक करायचं आहे। शो XML कंटेंट यावर क्लिक केल्यावर तुमची माहिती, तुमचं नाव, फोटो दिसेल।
कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे, हो आपलाच आहे का बघायचं आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी तयार झालेला आहे. या यूजर आय डी पासवर्ड कॉपी करून घ्यायचा आहे, फोटो काढून घ्यायचा. मी कॉपी करून घेतो आणि होम पेजवरती जाऊन लॉग इन करून आपल्याला आता फॉर्म भरायचा आहे. तर मी नंबर कॉपी करून घेतला या ठिकाणी आणि आता आपण होम पेजवरती जायचं आहे आणि यूजर आय डीमध्ये आपला तो क्रमांक पेस्ट करतो आणि आपला खाली पासवर्ड टाकून घेतो. जो होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून साइन इन यावरती आता क्लिक करतो. आता साइन इन करून घेतो. अशा प्रकारे तुमचा आता फॉर्म ओपन झालेला असेल. सर्व सूचना माहिती वाचून घ्यायची. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी खाली तुम्हाला कन्सल्ट दिलेला असेल, टर्म्स आणि कंडिशन मान्य करायचे आणि कंटिन्यू यावरती क्लिक करायचे. आता कंटिन्यू यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर आलेला आहे. आता तुम्हाला काही गोष्टी यामध्ये भरायच्यात ते मी आता तुम्हाला सांगतो. तर आता सर्वप्रथम तुम्हाला बेसिक डिटेलमध्ये तुमचे एज्युकेशनल डिटेल या ठिकाणी टाकायचं आहे. किमान तुमची 12वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर लेवल ऑफ एक्झाम, ऑपरेटर सुपरवायझरची आपल्याला एक्झाम या ठिकाणी द्यायची. तर लेवल ऑफ एक्झाममध्ये काय सांगायचं आहे तुम्हाला, ECMP ऑपरेटर कम सुपरवायझर याची निवड करायची. त्यानंतर एक्झाम लँग्वेज तुम्ही कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश, भरपूर अशा भाषा आहेत. तर मी आपली मराठी भाषा या ठिकाणी निवडतो. त्याच्यानंतर एनरोलमेंट एजन्सी, तर एनरोलमेंट तुम्ही कोणत्या एजन्सी थ्रू आधारचं काम मिळवणार आहात. मी CSC एजन्सी थ्रू मिळवणार आहे. मग CSCचा एजन्सी कोड मला माहिती आहे, 221 CSCचा एजन्सी कोड आहे, तुम्ही निवडला. तुम्हाला पोस्टाच्या वतीनं, बँकेच्या वतीनं किंवा तुमच्या ज्या कुठल्या कंपनीच्या वतीनं तुम्हाला मिळणार असेल आधार केंद्र, तो कोड तुम्ही यामध्ये टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी एनरोलमेंट नंबर देखील CSCचा टाकला आहे आणि रजिस्ट्रेशन कोड देखील 221 CSC, म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरकडून मला आधारचं काम मिळते म्हणून मी एक्झाम देत आहे. असं संपूर्ण माहिती टाकून घेतल्याच्या नंतर आता मी स्क्रोल करून घेतो आणि जर पूर्वी तुम्ही एक्झाम दिलेली असेल तर पाठीमागचे डिटेल यामध्ये टाकू शकता. आपण दिलेली नसल्यामुळे याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही म्हणून मी यावर केलेलं टिक हे काढून टाकतो. ज्यांनी एक्झाम दिले आधी यापूर्वी त्यांच्यासाठी ते आहे. तर आपल्याला ते डिटेल भरायचे नाहीत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपण एनरोलमेंट एजन्सी कोड CSCचा निवडलेला आहे. तुम्हाला आता या ठिकाणी राज्य निवडायचं आहे, त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे आणि आपल्या जिल्ह्यात दाखवले जाणारं सेंटर असेल ते सेंटर आपल्याला निवडायचे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतं सेंटर आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. त्या ॲड्रेसवरती आपल्याला जाऊन एक्झाम द्यावी लागणार आहे. आधारची एक्झाम आपल्याला घरी बसल्या आपल्या लॅपटॉपवरून देता येणार नाही. तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन एक्झाम द्यायची. त्यानंतर एज्युकेशनल डॉक्युमेंट आणि आधार ऑथेंटिकेशन लेटर. आता तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन लेटर कोणतं असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुमचं एज्युकेशनल आणि आधार ऑथेंटिकेशन लेटर या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, CSCच्या वतीनं तुम्हाला अशा पद्धतीनं सही शिक्का, तुमचा फोटो, तुमचा CSC ID, तुमचं नाव, लेटर नंबर, आवक जावक क्रमांक, कोणत्या डेटला भेटलं ते संपूर्ण डिटेल यामध्ये, एनरोलमेंट एजन्सी कोड, सर्व डिटेल यामध्ये दिलेले असतात. आता मला बँक BCच्या वतीनं आधार केंद्र मिळत असल्यामुळे मी ते लेटर घेतलेलं आहे. तर या ठिकाणी एज्युकेशनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि आधार लेटर. तर या ठिकाणी मी सर्वप्रथम एज्युकेशनल या ठिकाणी अपलोड करतो. तर मी या ठिकाणी एज्युकेशनल डॉक्युमेंट अपलोड केल्यावर क्लिक करायचं आणि अपलोड यावर क्लिक करायचं. तर बघू शकता या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. आता या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन लेटर अपलोड करायचे. मी लेटर या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. आता अपलोड यावर क्लिक करायचे. द अपलोड फाईल नेम शुड बी कन्सेंट, म्हणजे फाईलचं नाव चुकल्यामुळं या ठिकाणी अपलोड झालं नाही. परत आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे आधार ऑथेंटिकेशन लेटर. हे नाव चुकीचं झालं आहे, त्याला सिंगल नाव असलं पाहिजे, मध्ये स्पेस नसावा. तर याला क्लिक करून आपण रिनेम करून घेऊयात आणि फक्त लेटर नाव काढू, आधार नाव फक्त ठेवूयात आणि एंटर करतो
आणि या ठिकाणी अपलोड करतो. क्लिक करून अपलोडवर क्लिक करायचं. बघू शकता या ठिकाणी हे देखील अपलोड झालेलं आहे. आता कंटिन्यू यावर क्लिक करतो. संपूर्ण तुमची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरलेली माहिती प्रिव्ह्यू होईल तुमच्या समोर. संपूर्ण तुमचं एक्झाम सेंटर, त्याचा पत्ता, ॲड्रेस, तुम्हाला तुमची माहिती संपूर्ण दाखवली जाईल. अशा पद्धतीनं सगळी माहिती बरोबर आहे का बघायची, नाहीतर एडिट करून तुम्ही बदलू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही आता संपूर्ण माहिती याच्यावरची बघून घ्यायची. तुमचं नाव, पत्ता, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का. तर अशा पद्धतीने तुमचे संपूर्ण डिटेल यामध्ये बघायचे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट दोनही अशा पद्धतीनं व्ह्यू होतात का बघायचे आणि क्लिक करून सेव्ह करायचे दोन्ही डॉक्युमेंट. अशा पद्धतीनं सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण तुमचा प्रिव्ह्यू बघायला मिळेल. तो प्रिव्ह्यू बरोबर असेल तर बघून घ्यायचं आहे. खाली कन्सल्ट असेल तुम्हाला डिस्क्लेमर, त्यावर क्लिक करून सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचे. अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला असेल. आता पेमेंटवरती जायचे तुम्हाला आणि ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. तर मी CSEची इनरोलमेंट एजन्सी या ठिकाणी निवडलेली आहे. बघू शकता ऑनलाईन पद्धतीनं प्रोसेस टू पे यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी कोणताही नंतर बदल केला जाणार नाही. ओके यावर क्लिक करायचं आणि पेमेंट मोडवरती जायचं आहे. आता तुम्ही पेमेंट इंटरनेट बँकिंग, डेबिट बँकिंग, UPI, QR कोडच्या माध्यमातून करू शकता. तर मी या ठिकाणी UPI ID टाकून माझं पेमेंट करत आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. 470 रुपये 0.82 पैसे इतकं पेमेंट करायचं आहे. तर पे नाव यावरती क्लिक करून मी UPIच्या माध्यमातून माझं पेमेंट करत आहे. पेमेंटला थोडा वेळ लागू शकतो या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपलं पेमेंट होत आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा लॉग इन करून आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचं. आपल्याला स्लॉट बुक करायचा पेमेंट झाल्यानंतर. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला स्लॉट बुक करण्यासाठी येणार आहे. बघू शकता आता या ठिकाणी आपण पुन्हा पेमेंट होऊन ॲप्लिकेशनमध्ये आलो, व्ह्यूवरती आलो. आपला सर्व प्रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता बुक सीट यावरती क्लिक करायचे. बुक सीट यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपली एक्झाम सेंटरचा पूर्ण पत्ता या ठिकाणी दिसेल आणि त्या महिन्यामधल्या कोणकोणत्या डेट शिल्लक आहेत एक्झामसाठी तुम्हाला दाखवलं जाईल. तर त्या महिन्यातल्या संपूर्ण तारखा तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या जातील. तुम्हाला जी योग्य आहे तुमच्या कामानुसार ती डेट तुम्ही यामध्ये फिक्स करायची. तर ज्या तुमच्या डेट उपलब्ध असतील त्या डेट यामध्ये फिक्स करायचे आणि त्यानंतर आपण सबमिट यावरती क्लिक करून ती डेट कन्फर्म करणार आहोत. डेट टाकल्यानंतर सबमिट या बटनवरती आता आपण क्लिक करणार आहोत. तुम्हाला खाली दिवस कोणता येतो, डेट, टायमिंग, वार सर्व गोष्टी इथे तुम्हाला दाखवल्या जातील. बुक यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण आपलं नाव या ठिकाणी डिटेल दाखवले जातील. आता कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव सक्सेसफुली बुक सीट. म्हणजे आपली सीट ही कन्फर्म बुक झालेली आहे. आता आपण डायरेक्ट व्ह्यू ॲडमिट कार्ड यावरती क्लिक करून आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते सेव्ह करून ठेवू शकतो. डाउनलोड करू शकतो, सेव्ह देखील करू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो A to Z संपूर्ण जी फॉर्म भरण्याची पद्धत होती ती आपण पार पाडलेली आहे. काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून जरूर विचारू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या चॅनलची लिंक आहे, चॅनलला फॉलो करा. टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा. चला तर मित्रांनो भेटू पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.